होंगे। आणि निलेशजी राऊत साहेबांना मी रिक्वेस्ट करतो, निलेशजी राऊत साहेब आपण या। निलेश राऊत साहेब आपण रिक्वेस्ट करते आपण या आपल्या शुभ हस्ते। सन्माननीय निलेशजी राऊत साहेब त्याच्या शुभ हस्ते आणि सन्माननीय केतनजी तांबड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नक्कीच 2 मॅन ऑफ द मॅच आहे। डेफिनेटली आपण पाहिला हर्ष दादा यांच्या नक्कीच भाऊजे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच। आणि यापूर्वी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आहे लवेश चौधरी, आपण सुद्धा या। फैजान आपको रुकना है, कहीं जाना नहीं है। लवेश चौधरी आपण सुद्धा या। लवेश रवेश फैजान आपको रुकना है। लवेश चौधरी आप तुमचं सुद्धा मॅन ऑफ द मॅच जे अवॉर्ड आहे हा जरूर आपण पाहिला यापूर्वीचा जो मॅन ऑफ द मॅच हे KPL चं मेडल आहे। लवेश नक्कीच पाहिजे तुम्ही फेम करू शकता, आठवणीतले क्षण आहेत नक्कीच शुभेच्छा असतील। या फैजान आप आइए। ये मुकाबला बहुत से भी बहुत है, सुपर से ऊपर वाला मुकाबला हुआ क्योंकि जिस तरह एक तरफ से एक ओवर में कहीं ना कहीं 4 आए थे, आपकी टीम पूरी तरह से बैकफुट पे चली गई थी और दूसरे ओवर से ऐसा लग रहा है कि जब चेस करते नजर आए आपकी टीम तो कहीं ना कहीं आप शुरुआत में स्ट्रगल कर रहे थे, लेकिन उसके बाद ऐसा क्या हुआ कि एक बेहतरीन आपने कमाल की पारी खेली? कुछ नहीं, बस टीम का भरोसा था और इसी भरोसे पर कायम उतरा। आखिरी ओवर में जिस तरह से रन खर्च किए उस गेंदबाज में कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि आप कहीं ना कहीं इस मैच में आप बैकफुट पे चले जाओगे। नहीं, हमारे पास बल्लेबाज भी बहुत अच्छे अच्छे थे, इसलिए हम लोग मतलब अच्छे से ही खेले, दूसरा कुछ। अब तक का सफर कैसा रहा है और कैसे एंजॉय किया इस कासरवाड़ी प्रीमियर लीग को आपने? बहुत अच्छे से एंजॉय किए। शुभकामनाएं नेक्स्ट मैच के लिए। तो अब करेंगे इससे अगले वाला जो मैच है क्वालिफायर 2 आणि क्वालिफायर 2 चा मैच चा टॉस आहे तो केला जाईल। राजा भाई आपको आना है, राजा भाई आपको आना है, टीम ओनर राजा भाई आपको आना है। पप्प्या भाई आणि पप्प्या भाईंचे शुभ असते हा टॉस रजा रॉयल्स आणि संजय स्पोर्ट्स KPL येत संजय स्पोर्ट्स शुभेच्छा द्या। डेफिनेटली आपण पाहिला आता टॉस खूप महत्वाचा होता आणि आपण हर्ष टॉस जिंकलाय, भरपूर काही सुरुवातीला चांगलं झालं परंतु मागच्या 2 मॅच मध्ये कुठेतरी चुका झाल्या, काय झालं आणि कसं झालं? कारण की मोहित पण बाहेर खेळायला गेलेला तर त्या कारणास थोडी बॅट त्याची पण लागली नाही आणि फैजान असे 4-5 जण आहेत म्हणजे असा कधी पण थोडे आलस पण झालेला होता कारण की गेल्या टायमाला कसं आम्ही बॅक टू बॅक मॅच खेळलो म्हणून जिंकत होतो कारण की रगत पण थोडा गरम होता आणि सकाळपासून होता आमच्या प्लेयरांना आरामच भेटलेला होता तर थोडा आलस पण आलेला। आता ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की सीझन 4 मध्ये मागच्या 3 सीझन मध्ये नक्कीच आपल्या टीम कडून परफॉर्मन्स कसा झाला होता? पहिल्या सीझनला माझा तर 2रा नंबर आलेला, रनरअप होतो त्या सीझनला आणि लगातार 2 सीझन मी आउट ऑफ बाहेरच गेलेलो। म्हणजे आता कसं फील करणार कारण की तुम्ही आता क्वालिफायर 2 मध्ये म्हणजे तुम्हाला एक चान्स असेल की जी आतापर्यंत ट्रॉफी उचलली नाहीये आणि ती उचलण्याची कदाचित तिथून संधी मिळू शकते तुम्हाला। हा नक्कीच या संधीचा जर फायदा घेऊच, कुठं चुक्या झाल्या त्या सुधारवू आम्ही आणि नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करू। शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी। तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की संजय स्पोर्ट्स टीम ने जिथे फील्ड डिसाइड किया, रजा रॉयल्स टीम टॉस जीते तो आप क्या डिसाइड करते? बैटिंग। अब जैसे आपको चाहती वही मिल रहा है क्योंकि आपको बल्लेबाजी करनी है
तो क्या अब फैजान के ऊपर अब हर एक मैच पे भरोसा नहीं रख सकते, क्योंकि उनके अलावा और भी कई खिलाड़ी है। कौन से अब खिलाड़ी होंगे जो इस मैच में ज्यादा से ज्यादा आपकी उम्मीदों पर खरे उतरेंगे? सुंदर है, मंगेश है, फैजान है, उजैफ है, रजी है। ये सीजन 4 है और मैं जानना चाहूंगा कि आपकी टीम इस कासरवाड़ प्रीमियर लीग कितने साल से खेल रही है? इनका तो ये रजा स्पोर्ट्स का पहला सीजन है। मैं जो टीम में खेला वो टीम पहले में बाहर निकली सब। क्योंकि एज आप जिस की टीम में खेले वो टीम तो सब बाहर गए, लेकिन रजा रॉयल्स की टीम ने बेहतर इस साल में कमबैक किया है, ना कि कमबैक किया और बड़ा वाला कमबैक किया है, क्योंकि उन्होंने पहली बार इस श्रृंखला में इंटर किया और बेहतरीन परफॉर्मेंस किया। तो अब क्या रहेंगे, आपके ओनर को खुश करेंगे जरूर इस मुकाबले में? यस, कर सकते हैं। आपको भी शुभकामनाएं इस मैच के लिए। तर टॉस बॉक्स मधून अव्वल
थोडीशी दुखापत फलंदाजाला होत असताना आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चला मॅचला सुरुवात होती. थोडीशी दुखापत होती, मात्र पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होते फलंदाजी करण्यासाठी. सलामीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सोएब आणि सुंदर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय पॉवर प्लेचा मास्टर ज्याला ओळखलं जातंय संजय स्पोर्ट्स संघामधून, कारण अप्रतिम षटक या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेच्या माध्यमातून पाहायला मिळतो तोच गोलंदाज सोनू. मोठा चेंडू होता, जल आहे मिड ऑफ रिझन मध्ये. स्मिथच्या माध्यमातून हा जल डिपला जातोय आणि पहिली आघाडी सोएबच्या माध्यमातून बाद होतोय. विकेट गडी बाद होतो तो म्हणजेच फलंदाज सोएब. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये, या गोलंदाजाच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी सोनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉक होता चेंडू, त्या चेंडूला खोदून काढलाय. मिड ऑन रिझन मधून चेंडू जातोय दणदण करत चौकारा साडे. एक चुकी नक्कीच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय चौकारा साडे. क्रिकेटमध्ये चुकी करू शकत नाही, कारण चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. आणि त्याच प्रकारे इथे आपण पाहतोय चौकार मिळाला जातोय. चौकार आणि धावफलकावरती श्रीगणेशा केला जातोय तो म्हणजेच धावफलकाचा, कारण तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय खाता खोलला जातोय रजा रॉयल्स या संघाचा. कासार वडवळी प्रीमियर लीग 2024 पर्व 14 अंडर-21 हा महासंग्राम आज अंतिम दिवस आणि अंतिम क्षण या स्पर्धेचं टिपलं गेलंय. कारण आपण ज्या प्रकारे कालच्या दिवसापासून ही स्पर्धा पाहतोय, अप्रतिम खेळ प्रत्येक संघाने केलाय. प्रत्येक खेळाडूने चांगल्या रीतीने फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ललित याला इथं आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलकावरती 5 धावा. सेमीफायनलचा हा महत्वपूर्ण मॅच इथे आपण पाहतोय, कारण जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये जो संघ पोहोचलाय रीती 11 या संघाविरुद्ध खेळेल. मात्र जो संघ हारेल तो नक्की या स्पर्धेमधून बाहेर होईल. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. चौकारा साडी, 4 धावा. फर्स्ट स्लिप रिझर्व मधून चेंडू जातोय. एक सिंगल प्राप्त केली जाते सुंदरच्या माध्यमातून. एका सिंगलने पहिला षटक इथे संपला गेलाय.
दुहेरी आकड्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती रजा रॉयल्स या संघाचा धावफलक 10 धावा. दहा धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोनू पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय. घेऊया थोडीशी विश्रांती, देऊया वेळ आमच्या डीजे मास्टर यांना. गेलाय क्रमांक 2चा षटक आपण पाहतोय. मोहित या गोलंदाजाकडे दिला गेलाय. अनुभव खूप आहे, मात्र तो अनुभव इथे आज पणास लावावा लागेल. कालचा दिवस जर आपण पाहिला तर या खेळाडूने पूर्णपणे गाजवला होता. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, वन माउंस चेंडू जाईल सीमा पार, चौकार. माध्यमातून आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर एक बाउन्स चौकारासाठी जातोय. चौकार आणि धावफलकावरती 14 सफळ झालाय. पुन्हा एकदा दिशा दिलाय, पुन्हा एकदा चौकारासाठी जाईल. 4 धावा. महत्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलचा हा सामना आहे. दोन्ही संघ खूप पराकाष्ठ करून या शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेत. मात्र हा क्षण दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. मात्र इथे आडव्या बॅटने खेळले, संधी आहे आणि संधीचं सोनं केलं जात आहे. सुंदर बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर नक्कीच स्वतः गोलंदाजाने विचार केला आणि नक्कीच या फलंदाजाला परतावलाय. त्या प्रकारे आपण पाहिलं तर सुंदर हा आक्रमक होत होता. 3 चौकार त्या फलंदाजाच्या बॅट मधून इथे पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये फैजान, मागच्या सामन्याचा हिरो. ताकद, अनुभव आणि खेळ तितकं चांगलं या फलंदाजाकडे आहे. मात्र यावेळी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये नक्कीच फैजान काय करेल, कारण पूर्णपणे लक्ष असेल या खेळाडूवरती. कारण एका साईडला जर आपण पाहिला तर फैजानचा वादळ मैदानामध्ये गुंगवेल का त्या वादळाला शांत केलं जाईल. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. टक्कर मजबूत आहे, कारण एका साईडला आपण जर पाहिलात तर मोहित आहे आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलात तर फैजान आहे. कोण सरस होईल. आडव्या बॅटने खेळले, संधी निर्माण आहे.
मात्र यावेळी काय होत आहे, चौकारासाठी जातोय फटका आणि या चौकाराने धाव फलक 24 रन 24 धावा. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. दोन षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना रजा रॉयल्स या संघाचा धाव फलक आहे 12च्या सरासरीने 24 धावा. यावेळी चेंडू चांगला आहे, एसटी वरती आदळलाय का? यस, एसटी वरती आदळला जातोय. त्रिफळाची इच्छा रूपाने फलंदाज बाद होईल. ललित येथे क्रमांक 3चा षटक आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सफल ठरतोय. संघाचा धाव फलक आहे 24 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल या संघाच्या फलंदाजी मधला. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न रजा रॉयल्स हा संघ करतोय. मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा संघ हे पाहणं गरजेचं असेल. यावेळी आपण एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय आणि यानंतर इथं आपण पाहतोय हा निर्धार चेंडू हाताळला जातोय गोलंदाज ललित याच्या माध्यमातून. 24 रन ऑन द बोर्ड. स्टार्ट ऑफ द थर्ड ओव्हर. ब्लॉकरचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धाव फलकावरती 25 रन्स 25 धावा या धाव फलकावरती लागत असताना आपण पाहतोय. कासार वडवली प्रीमियर लीग 2024 हंगामा आलेल्या सर्व खेळाडूंचा, प्रेक्षकांचा आणि मान्यवर व्यक्तींचा हार्दिक स्वागत. जेल आहे, स्मिथ येतोय जेलखाली. बिग विकेट मिळाली जाते कारण फैजान हा फलंदाज इथे तंबूमध्ये परततोय. पंचवीस धावा या धाव फलकावरती आहेत. ललित गोलंदाजची मार्गवर आपल्या षटकातल्या चौथ्या चेंडूवरती फैजान सारखा फलंदाज तंबूमध्ये परततोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये पूर्णपणे मॅच गाजवली होती. वन साइड सामना जिंकून दिला होता. नक्कीच त्या फलंदाजावरती लक्ष होतं आणि तो लक्ष आता इथं मात्र विचलित झालाय कारण फलंदाज फैजान तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रझी. डावखुरा फलंदाज आहे, मात्र आक्रमक फलंदाज आहे. पाहणं गरजेचं असेल या फलंदाजावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गोशांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल साठी पाठवलं जात आहे आणि एका सिंगलने धाव फलक पुढे सरकला जातोय. 26 रन 26 धावा शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम थर्ड ओव्हर.
जबरदस्त आयोजन आपण पाहतो या स्पर्धेचा. संजय स्पोर्ट्स हर्ष वाघ यांचं नक्कीच कौतुक करेन. ही स्पर्धा दरवर्षी त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे केली जाते आणि यावर्षी नक्कीच चांगल्या रीतीने ही स्पर्धा इथे पूर्ण करत असताना आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाईल फलंदाज रजी याला आणि एका सिंगलने धाव फलकावरती धावत जर आपण पाहिल्यात तर 27 रन 27 धावा. तीन षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 27 धावा. शेवटचा षटक आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आपण पाहतोय. हाणामारीचं षटक, तोडूफोडू षटक या षटकाला ओळखलं जातं. कारण या षटकामध्ये फलंदाज आपला आव आणि ताव बघत नाही, जे मिळेल ते खाण्यासाठी असतं. यस, इथे बक्षीस आला एक स्मिथसाठी आहे, ज्याने 2 झेल टिपल्या होत्या या अगोदर. त्या झेलसाठी नक्कीच 500 रुपये इथे दिले गेले. तर निलेश म्हात्रे त्यांचे मामा यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. ते डायरेक्ट जीचंद्रवरून तो बक्षीस आलाय. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय स्मिथ. नक्कीच पाहायचंय या गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच आपल्या संघाला कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल काय. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी धारदार झाली होती. फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून केला, चेंडू जातोय तो म्हणजेच कव्हर रिझल्ट मध्ये चौकारा 4.5 रन. कारण जर आपण पाहिलं तर ऑफ साईडचे तिन्ही प्लेयर, शॉर्ट पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर, हे तिन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये होते. आणि तेच पाहिलं फलंदाज रजी याने, आणि या कव्हरच्या डोक्यावरून केलेला हा फटका 4 धावांसाठी आपण पाहिला होता. 31 रन 31 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे. कास्ता RWD प्रीमियर लीग पर्व 4 अंडर-21चा हा महासंग्राम. जबरदस्त टुर्नामेंट, जबरदस्त मॅच या मैदानामध्ये रंगली जाते. स्मिथ येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिल्या चेंडूवरती चौकार पडलाय. कमबॅक करावा लागेल, कारण या अगोदरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं होतं गोलंदाज ललित याने. रझी येतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाजी करण्यासाठी. त्याच्या बॅट मधून आले, चौका मात्र इथे फसलाय. झेल पकडेल यात काही चुकी करणार नाहीये आणि झेल पकडतोय आणि फलंदाज रजी याला परतावतोय. छाप फलंदाजाने चौका मारला होता, त्यालाच नक्कीच परतवण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज अरबाज. येतोय नवीन फलंदाज. प्रत्येक षटकाला 250 रुपयाचं पारितोषिक शाहिद शेख यांच्या मार्फत दिला जाईल. अरबाज याच्यासाठी असेल हा बक्षीस. संघाचा धाव फलकावरती 31 धावा 31 रन.
यावेळी ब्लॉकआउटचा चेंडू होता. यस, खेळण्याचा प्रयत्न मात्र इथं जर आपण पाहिलात तर एक बाईच्या रूपाने पंच घोषित करतात. एक सिंगल आणि एका सिंगलने धाव फलकावरती. 4 बॉल में 2 सिक्स मारा तो 500 रुपये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये जर 2 षटकार जरी आले यस, कुठलाही फलंदाज 2 षटकार मारतोय. शंभू यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक इथे दिला जाईल. एका षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक अरबाज याच्यासाठी असेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल आहे, शतरक्षक येतोय जेल खाली. कुठलीही चुकी केली जाणार नाहीये. एस इज गन, फलंदाज बाद. $32 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजची मार्गवर स्मिथ. नवीन फलंदाज मैदानामध्ये आरिफ. या फलंदाजाला आपण पाहतोय. षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आमचे गुणलेखक भाविकच्या माध्यमातून दिला जाईल. आडव्या बॅटने केलेल्या मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण केलं जात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 34 रन, 34 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना रजा 11 या संघाच्या. त्या स्पर्धेचा शेवट आपण पाहतोय. KPL 2024चा अप्रतिम स्पर्धा ही 2 दिवसापासून आपण पाहतोय. यावेळी ब्रह्मास्त्र आणि पूर्णपणे एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बिघडवला जातोय. पहिला डाव संपला जातोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 34 धावा. 35 धावांचं आव्हान असेल. जिंकण्यास 35.5 धावा या पूर्ण कराव्या लागतील. नक्कीच मी घेऊन थोडीशी विश्रांती. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समर्थक जयेश सर. आज नवीन वळण देऊया. जितोड मेहनत करूया. अडचणीचा सामना करूया आणि आपण KPL खेलूया. 34 धावा झालेत. 35 धावांचं लक्ष्य आहे. 35 रनों का टारगेट है मुकाबला जीतने के लिए. कासारवाडवली अंडर-21 प्रीमियर लीग सीजन 4 का ये क्वालिफाइड 2 का मुकाबला है. अरबाज ने अगर कैच पकड़ा तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा साइड शेख की ओर से. ये इनाम ये मैच में जरूर जाहीर रहेगा. तर कासारवाडवली प्रीमियर लीग आपण पाहिली आहे ना, तर परवा 4 मध्ये आणि क्वालिफायर 2 म्हणजेच आपण पाहिलं सेमीफायनल म्हणायला काही हरकत नाही आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की रजा रॉयल्स या टीमला सुरुवात चांगली मिळाली होती,
परंतु त्यानंतर गोलंदाजांचं नियंत्रण खूप चांगलं मिळवलं गेलं संजय स्पोर्टच्या माध्यमातून आणि इथं आहे आपण पाहिलं 35 धावा 8.75 ची सरासरी मेंटेन करायची हा मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूने आपण पाहिलं तितकं कठीण कार्य नाही आहे, परंतु क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय ओळखलं जात आहे आणि ते क्रिकेट मात्र कशा पद्धतीने खेळलं जाईल प्रमुख पाहुणे घरात आयले रिस्टार यस डेफिनेटली आपण पाहतोय की तर डेफिनेटली आपण पाहतोय थोड्याच क्षणामध्ये आपण पाहिले या स्पर्धेला नक्कीच भेट मात्र दिले जाईल. रील स्टार मात्र इथे आपल्याला थोड्याच आणि काही क्षणामध्ये जरूर जोडले जातील. साहिल भंडारी आणि अशू कोहली नक्कीच या अवघ्या काही मिनिटांमध्ये मात्र प्रमुख पाहुण्यांची मात्र इथे या स्पर्धेला मात्र भेट मात्र जरूर मिळणार आहे. प्रमुख पाहुणे या KPL साठी आपल्याला येताना पाहायला मिळतील, परंतु आपण बघितलं तर शोएबसाठी पारितोषिक आहे शंभूभाई यांच्या माध्यमातून 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. डेफिनेटली ये इनाम तो जारी रहेगा क्योंकि यहाँ पे अब मेहमान जरूर आने वाले. मुकाबला ऑन होने जा रहा है क्योंकि IOC थँक्यू. तर चला आपण वळूया, थोडासा टेक्निकल इश्यू आला होता, वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि आज रास्ता बना लिया तो कल मंजिल मिल जाएगी, हौसले से भराई तुम्हारी कोशिश जरूर लग रहेगी. अब गेंद की जरूरत है, मैदान के अंदर गेंद आप देना है. 35 धावा 8.75 ची सरासरी. रील स्टार मात्र थोड्या क्षणामध्ये भेट देणार आहेत या कासार वडवली प्रीमियर लीगला मात्र आणि काही मिनिटाचाच अवधी आहे. साहिल भंडारी असतील, अशोक कोहली असतील आणि नक्कीच नामवंत रील स्टार आहेत आणि नक्कीच जे या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. क्वालिफायर 2 चा मुकाबला संजय स्पोर्ट्स अगेन्स्ट रजा रॉयल्स. ही मॅच आपण पाहिली आहे ना तितकेच बरोबरीची होण्याची दाट शक्यता आहे, पण तो मोहित आहे ज्याने आपल्या प्रबळ अंदाजीच्या जोरावर आपण पाहिलं तर नक्कीच आपली ओळख आपली दुमचाक मात्र जरूर त्याने सोडले आणि आपण पाहिलं तर या वेळेला तो सज्ज झालाय. व या मैदानाच्या दिशेनं पहिलाच बॉल आणि पाहिलं फटाक्याची आतिषबाजी आपल्याला जर पाहायला मिळते. फटाक्याची आतिषबाजी होताना पाहायला मिळते, कारण की आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण वाट पाहत होतो रील स्टार नेहमीच आपण पाहिले जे चर्चेमध्ये असतात आणि साहिल भंडारी अशोक कोहली यांचं मनपूर्वक स्वागत कासार वडवली प्रीमियर लीग 2024 मध्ये.
नेहमीच चर्चेमध्ये आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला पाहणारे नक्कीच लोकप्रियता ज्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून मिळाली असे रिअल स्टार मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कासार वडवली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि ज्यांची अपेक्षा होती नक्कीच प्रमुख पाहुणे आणि ते प्रमुख पाहुणे मात्र या संध्याकाळच्या सत्राला मात्र आपण पाहिलं या स्पर्धेला भेट देताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. धावफलकावर एक आणि उशिरा आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला जो मॅच आपल्याला पाहायला मिळतोय संजय स्पोर्ट्स म्हणजे हर्ष दादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समोर रजा रॉयल्स चा संघ. सध्या तरी आपण पाहिलं शोएबने गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं आपला प्रबल अस्त्र वापरत असताना पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवलंय संजय स्पोर्ट्सच्या टीमला. कारण की 35 धावा आहेत त्याही सहज आणि सोप्या करू द्यायच्या नाहीयेत आणि त्या अनुषंगाने मात्र इथे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. कडे शॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्ले अँड मेस मात्र आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर होत नाहीये. हार्दिक थोडंसं मात्र आपण पाहिलं तर इंटेन मात्र वापरावं लागेल. क्रिकेटला मात्र आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने मात्र खेळलं जात आहे आणि भरपूर काही क्रिकेटमध्ये गोष्टी आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी फुटवर्क आणि फुटवर्कचा वापर मात्र योग्य रीतीने करायला हवा. हा धीमा गतीने टाकलेला चेंडू इथे आता मात्र आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी प्रेशर खाली येताना पाहायला मिळतोय, दडपणाखाली येताना पाहायला मिळतोय हार्दिक नावाचा गोलंदाजाच्या समोर हार्दिक नावाचा फलंदाज. आणि तिथे आता पाहिलं पण 5 चेंडू फेकून झाली आहेत आणि या 5 चेंडू मध्ये धाव आले फक्त एकच आणि त्यामुळे आपण पाहिलं दडपण 35 धावांचा पाठलाग करताना 34 धावांची गरज असेल. मोठा फटका एक्झिक्यूट केला मात्र हवेत आहे. फिल्डर येतात, कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू आले होते अंतिमच्या क्षणाला मात्र चेंडूला मात्र आपण पाहिलं इथे पकडल्या गेल्या पूर्वी 2 धावा मात्र इथे जरूर प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलकाला मात्र मिळतोय आकार. धाव फलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद संत ही सुरुवात पाहायला मिळते. 35 धावांचा पाठलाग करत असताना या क्वालिफायर 2 च्या मुकाबल्यामध्ये संजय स्पोर्ट्स थोडासा पहिल्या षटकामध्ये मागे पडलाय परंतु दुसऱ्या षटकामध्ये पुढे येताना पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्न असेल. क्वालिफायर 2 च्या मॅच मध्ये कोण विजय संपादन करेल हा मोठा प्रश्न असणार आहे. पण या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पाहतोय आपण कासार वडवले अंडर 21 प्रीमियर लीग 2024 पर्व 4. घेऊ एक ब्रेक. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला मात्र एकच धाव असेल कारण की त्या 2 धावा काउंट केल्या गेल्या होत्या परंतु ज्या अनुसार पाहिलं तरच धाव होती. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की का नकार दिला त्याचं मोठं कारण मोठं उदाहरण आपण पाहिलं तर मोहित धावाचा खेळाडू त्याला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि तेच इथे पाहायला मिळालं. आता 34 धावा करायचे मंगेश. महत्वपूर्ण दुसऱ्या ओव्हरचा स्पेल आणि हा निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये कारण की मोहित सारखा खेळाडू त्याला फेस करतोय सामना करतोय. मोठा फटका हवेत आहे. शॉर्ट लेग स्क्वेअर लेगचा खेळाडू अंदाजा लावतोय. कॅच मात्र पकडला जातोय आणि नक्कीच जल्लोष हर्ष उल्हास आनंद साजरा केला जातोय की ही विकेट नाहीये तर ही मॅच आहे आणि नक्कीच डेफिनेटली आपण पाहतो त्या खेळाडूला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र लागू केलं होतं आणि ते कदाचित मिळेल. हा पहा नक्कीच मोठा विकेट मिळवला गेला परंतु आपण पाहिलं क्रिकेट आहे मित्रांनो. एक विकेटने मात्र आपण पाहिलं कोणी मॅच पराभूत होऊ शकत नाहीये कारण की प्रत्येक टीम मध्ये असतात 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंपैकी आपण बघितलं जरी एक कमी पडला तर नक्की त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी दुसरा खेळाडू तयारीतच असतो.
जरी मोहित कमी पडला या मॅच मध्ये, परंतु त्या गोष्टीला बाजूला सोडून मात्र पुढे लक्ष केंद्रित करावं लागेल रजा रॉयल्स या टीमला. नवीन आलेला खेळाडू आपण पाहिला सोनू ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेला, एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होताना जर पाहायला मिळतो. पाहता पाहता 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे आपण पाहिलं तर आस्किंग रन रेट मात्र जरूर वाढताना पाहायला मिळालंय. फळक आपण पाहिलं तर जवळजवळ 3च्या घरामध्ये पोहोचलंय आणि 8 चेंडू झाल्यानंतर 3. डेफिनेटली आपण पाहिलं या 2 फलंदाजांपैकी कोणीही सर सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल हर्षदादांच्या माध्यमातून. आणि नक्कीच या वेळेला उल्लेख केला आणि षटकार ठोकला आणि हा षटकार मात्र आपण पाहिला परतीचा प्रवास. पाहिले आपण कुठेतरी मागे पडले होते आणि परतीचा प्रवास मात्र पुन्हा एकदा रुलावर गाडी येत असताना पाहायला मिळते. कारण की 1 विकेट जरी गेला परंतु उर्वरित खेळाडूंना कमी समजून चालायचं नाही. सोनू असतील किंवा आपण पाहिलं हार्दिक असतील, जर मॅच जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल हर्ष वाघ यांच्या माध्यमातून. आणि या वेळेला मात्र आपल्या टीमची गरज ओळखून मात्र आपण पाहिलं तितका चांगला कॅपेबल फटका मात्र चांगला शॉट एक्झिक्यूट केला गेला आणि षटकार मात्र आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण ठोकला गेला. या वेळेला मात्र आपण पाहतोय आणखीन एक दर्जेदार आणि मोठा 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 फटका बेगेट षटकार. नहीं होते और जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी भी अधूरे नहीं होते. डेफिनेटली मात्र 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहा मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आणि तो आणून दिला. पुन्हा एकदा मॅच वळवली गेली आहे या 2 मोठ्या फटक्यानं आपण पाहिलं. कदाचित तिसरा सुद्धा येण्याची शक्यता होती परंतु टॉ एंडला लागलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने धाव मात्र 1 मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं 2 मोठ्या फटक्याने मॅच मध्ये आपण पाहिलं पलटवार होताना पाहायला मिळाला. क्वालिफाईड 2 चा मुकाबला रंगतदार रोचकदार होताना पाहायला मिळत आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं 19 रनों की जरूरत है अब मुकाबला जीतने के लिए. इस बार हवा में खेला शॉट ऊंचा गया है, लंबाई कम, एक शायद मौका, और जी हाँ मौका था और मौके को भुना लिया और ये बड़ा वाला झटका दूसरा लगता हुआ संजय स्पोर्ट्स जरूरत है. ये मुकाबला खत्म नहीं हुआ है. हालांकि 2 विकेटें गंवाई है लेकिन मुकाबला बराबरी का है. जिस तरह से कमबैक जरूर किया इस ओवर में गेंदबाज मंगेश ने 2 बड़े हिट खाने के बाद, लेकिन अब मैदान के अंदर आने वाली जो खिलाड़ी है स्मिथ है और ये खिलाड़ी कहाँ रुकने वाले में से है, क्योंकि उनको भी पता है कि इस वक्त अब अगर हम पीछे रह गए तो पीछे ही रह जाएंगे, फिर अगले साल का इंतजार करना पड़ेगा, तो वो हमको नहीं है. तो इस साल में जो भी करना है अभी करना है, अभी करना है और इसी वक्त करना है. गेंदे हो चुकी है, ओवर फिनिश हो चुका है, 2 ओवर का खेल फिनिश हो चुका है. भारत चेंडू आणि 19 धावा. ये मुकाबला अब उस दिशा में जा रहा है, सांसें तेज करने वाला मुकाबला होने जा रहा है.
डेफिनेटली आपण पाहिलं तर जे षटक आपण पाहिलं 16 धावा फळकावर आणि इथूनच आता जी मॅच आपण पाहिली आहे 12-19 आपल्याला जरूर पाहायला मिळते. थोडं सोपं दिसतंय परंतु तितकंच मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र आपण पाहिला जाऊ शकते. जितकं सोपं दिसतंय परंतु त्या क्रिकेटच्या मैदानावर तितकं सोपं ते गणित नसतं. आता पाहावं लागेल. चांगले फलंदाज आहेत परंतु त्या चांगल्या फलंदाज सांगू नाही तर करून दाखवावी लागेल. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट मात्र सिद्ध करावं लागेल. तिसरा उचेपच्या हातामध्ये षटक. या वेळेला मिस टाइम शॉट आहे. हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिथे. कॅचची संधी आहे परंतु कॅच मात्र लांब राहिला आहे आणि इथे 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा मात्र अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. आता प्रत्येक हर एक 4 स्पूलमध्ये कन्वर्ट करायला हवा आहे कारण की इथून आपण पाहिलं आता असतील चेंडू आपण पाहिले ना तर जवळजवळ 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज असेल. हे इक्वेशन आणि सिच्युएशन प्रत्येक बॉल नंतर प्रत्येक धाव नंतर हे पलटताना पाहायला मिळेल. चेंज होताना पाहायला मिळेल. एक बड़ा हिट अगर आता है तो इस मुकाबले में पूरी तरह से पलटवार होगा संजय स्पोर्ट्स का. ये उछाल लेने वाली गेंद अब क्या कहेंगे अंपायर क्या देखेंगे. जी हाँ जिस तरह से उछाल लेने वाली गेंद देखी थी और स्क्वायर लेग अंपायर सहमत नहीं है और उन्होंने कुछ ना कुछ जताया उन्होंने कुछ ना कुछ बताया. तो जी हाँ एक वार्निंग शायद से मिल सकती है और मिल भी गई है गेंदबाज को. 18 धावा आहेत फळकावर. इथून आपण पाहिलं तर पुढचा प्रवास मात्र सुखद करायचा आहे. फायनल मध्ये एंटर करायचं आहे. क्लॅश ऑफ द टायटल क्रासावर वडवले अंडर-21 प्रीमियर लीगचं क्लॅश ऑफ द टायटलचं मात्र विजेतेपद पटकावायचं आहे तर नक्की चांगला खेळ करावा लागेल इथून. ओहो या वेळेला सुंदर असा चेंडू मात्र आपण पाहिला. खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पाहिलं आपण सोनूला ज्याने 2 उत्तुंग षटकार मात्र ठोकलेत परंतु आपण पाहिलं या सिच्युएशन मध्ये डॉट चेंडू खेळून नाहीये. जरी सिंगल डबल जरी धावा येत आहेत तरी विरोधी टीमवर आपण एक चांगला दडपण क्रिएट करू शकतोय परंतु या वेळेला आपण पाहिलं तो इंटेंट दर्शवला जात नाही आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय रजा रॉयल्सच्या टीमला. पुन्हा एकदा पाहिले आपण अपील केले गेले मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा बदलताना पाहायला मिळते. या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत. फक्त 2 धावा आलेत कारण की येणारे 8 चेंडू असतील आणि या 8 चेंडू मध्ये धाव्यांची गरज असेल. पहिले आपण तर 17 8 गेंदों में अब 17 रनों की जरूरत है. मुकाबला कहीं ना कहीं फंसता जा रहा है. अगर इस मुकाबले में ऊपर आना है तो संजय स्पोर्ट्स के बल्लेबाज को यहाँ से अब बल्ला चलाना होगा ना कि चलाना खूब से चलाना होगा क्योंकि अब जरूरत अपनी टीम के लिए. इस बार बल्ला चलाया और गेंद को उड़ा भी दिया है और मुझसे भी बेहतर वाला कैच पकड़ लिया है. क्या बात है क्या बात है क्या बेहतरीन कैच लपक लिया.
डेफिनेटली आता मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आपण पाहिलं दोन्ही आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर स्मिथ आहेत आणि दुसऱ्या बाजूने परवेज आहेत. कोणी पण जरी सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक हर्ष बाग यांच्या माध्यमातून जरूर दिलं जाईल. आणि ही गरज आपण पाहिली तर संजय स्पोर्ट्स टीमची आहे, कारण की इथून आपण पाहिलं तर जिंकणाऱ्या संघाला मात्र आपण पाहिलं तर डेफिनेटली एक ट्रॉफी जरूर मिळेल. परंतु ज्याप्रमाणे या कासारवाडवली प्रीमियर लीग अंडर-21 मध्ये आपण पाहिलं तर एक पदक सुद्धा मिळणार आहे. मात्र इथून जो संघ जिंकेल मात्र त्या संघाला मात्र आपण पाहू शकतो काही ना काही मात्र जरूर मिळणार आहे. त्यासाठी आपण पाहिलं तर इथून जितोड मेहनत दोन्ही संघांच्या माध्यमातून केली गेली आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर जो किल्ला लढवला गेला ॲज अ चेस करत असताना आपण पाहिलं फलकावर 34 लावले आणि 35, परंतु सोप्या दिसत होत्या परंतु तितक्या कठीण होताना पाहायला मिळाल्यात. आता आपण पाहिलं तर जवळजवळ 6 चेंडू आणि 17 धावा. या परिणाम म्हटलं जात आहे ना की बुज्जी समाज फिर से चल सकती है, तूफान से कष्ट यूं ही निकल सकती है. ओके मायूस यूं ना बदल तेरे इरादे, क्योंकि तू लढ, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. डेफिनेटली आपण बघितलं तर लढावं लागेल आणि त्या लढाव्या जिद्दीने खेळला तर मात्र इथून मॅच जिंकली जाऊ शकते. स्ट्राईक एंडकडे स्मिथ आहे, त्यांच्या हातामध्ये आहे बॅट. बॉलिंग ट्रॅकवर मात्र आपण बघितला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला तर सुंदर आहे. 6 चेंडू 17 धावा. प्रत्येक एक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. प्रत्येक एक धाव खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला हवाई हल्ला केला गेलाय परंतु फटका फसताना पाहायला मिळतोय आणि इथे विकेट मात्र तर मिळते आहे. संजय स्पोर्ट्स टीम पूर्णपणे अडचणीमध्ये येताना पाहायला मिळाले. मागील 3 चेंडूवर 3 विकेट गमावले संजय स्पोर्ट्स टीम आणि त्यामुळेच मात्र आपण पाहिलं अडचणीचं प्रमाण इथे वाढताना पाहायला मिळालंय. धावा नागेश मैदान के अंदर आहे. नागेश यांच्या हातामध्ये बॅट आहे, नक्कीच वापर करावाच लागेल कारण की ही संधी आणि नक्कीच अशी संधी वारंवार मिळणार नाहीये कारण की हिरो बनण्याची हीच संधी आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये हिरो बनू शकतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र इथून स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते. दुसऱ्या बाजूने विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागते नागेशला. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. परवेजने जर 3 षटकार ठोकले तर असद शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. परवेज केल्यावर इनाम राखाय आणि गरज आहे. चेंडू असतील 4, 17 धाव्यांची गरज. 4 चेंडू 17. फटका चांगला आहे, टायमिंग आहे कमाल आणि या वेळेला केली परवेजने धमाल. ठोकलाय षटकार. यावेळेला सोडून दिले चेंडूला. पाहावं लागणार एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल. डेफिनेटली आपण पाहिला वाईट बॉल मात्र इथे जरूर घोषित केला जातोय. आता जवळजवळ मॅच ने आपण पाहिलं पूर्ण दिशा पलटली आहे कारण की 10 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू असतील ते म्हणजेच 3 चेंडू 10 धावा. मोठा फटका आणखीन एक इथे हवा आहे. ओ
यावेळेला मात्र आपण बघितलं बीट केलंय परवेजला. इथूनच आपण पाहिली आहे तर आता थोडंसं कम्पॅक्ट केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून ज्या प्रकारे एक मोठा उत्तुंग षटकार लगावला होता, परंतु असं नाहीये. आता 2 चेंडू असतील आणि 10 धाव्यांची गरज असेल, कारण की 2 चेंडूवर 2 मोठे बिग हिट. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर एक भर मोठा फटका येतोय ना, तर पूर्णपणे आपण पाहिलं आशेची एक किरण मात्र जागी केली जाईल. परंतु हा खूप महत्वाचा चेंडू असणार आहे या मॅचच्या अनुषंगानं. परवेजकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि त्याच्याकडे आता मात्र हौसला आहे, कारण की त्याने एक षटकार ठोकलाय. त्याला माहिती आहे की मी हे करू शकतोय डेफिनेटली. यावेळेला हा एक धाव स्वरूपाचा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि डेफिनेटली इथूनच आपण पाहिली आहे मॅच अजून सुद्धा फसली गेली आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला विकेट झाला का काय, एक चेंडू असेल आणि या एका चेंडू मध्ये आपण पाहिला तर 10 धाव्यांची गरज. जर इथे आपण बघितलं तर चमत्कारच आता या मॅचला वाचवू शकतोय, कारण की संजय स्पोर्ट्स आपण पाहिला ज्याच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली होती. मोहितने मात्र निराश केलं, हार्दिकने मात्र निराश केलं. त्यानंतर सोनूने एक तर्फी चांगली इनिंग केली होती, पण तो स्मिथ आणि ललित. त्यानंतर आपण पाहिलं परवेज खेळतोय. टॉस होता मात्र कन्वर्ट करू शकले नाहीये आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर फायनल मध्ये एंटर करणारी टीम पाहायला मिळते रजा रॉयल्स. टॉससाठी अंतिम सामना. Definitely. Man of the match. Kodu please. सोयब पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली होती. तोच गोलंदाज उजेब आहे मॅन ऑफ द मॅच. 2 धावा 2 विकेट्स. उजेब बस डेफिनेटली इस मुकाबले का मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा उजेब को. बेहतरीन स्पेल उन्होंने फेंका और हमारे रील सर आमचे रील सर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. उजेब आपको आना है मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए. उजेब जी हाँ जी हाँ, ये मैन ऑफ द मैच का अवार्ड है उजेब को दिया है. लेकिन जिस तरह से उजेब ने कहा है डेफिनेटली उजेब के पास जाना चाहेंगे. उजेब क्या कहना चाहेंगे आप? मैं मंगेश दूंगा. ये मेरे बॉल पे मंगेश ने अच्छा कैच पकड़ा, इसके लिए वो इस मैच टर्निंग पॉइंट था. ठीक है, तो मंगेश जो ये मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है जो डेडिकेट किया जा रहा है मंगेश को, क्योंकि वो टर्निंग पॉइंट था उस मुकाबले का, क्योंकि उन्होंने बेहतर बाउंड्री मैच लपका और उसी की बदौलत मुकाबले को जीत कर फाइनल में एंटर किया है रजा रॉयल्स की टीम ने. तो मंगेश आपको आना है तुरंत ये अवार्ड स्वीकारने के लिए, कलेक्ट करने के लिए जरूर आना है.
आणि आमच्या सोबत आपण पाहिले तर दोन रील स्टार आहेत एका बाजूने. डेफिनेटली मंगेशला सुद्धा काहीतरी बोलायचं आणि मंगेशकडे आपण सुद्धा आपण चर्चा करूया. जसे मी 2 छक्के खाल्लेले त्यानंतर भाईनी कव्हर केला माझ्या ओव्हरीला, नाहीतर मला 3ऱ्या नंबरवर घेतलेला. जर हे 2 छक्के जर मी खाऊन जर तो पण छक्का गेला असता ना तो माझ्या मनाला लय लागला असता. म्हणून मला 100% द्यायचाच होता, पण माझ्यापेक्षा 200% या उजबनी दिलं म्हणून मी वापस त्याला ही ट्रॉफी डेडिकेट करतो. थँक्यू. असा नक्कीच आपसमधला तालमेल जर पाहायला मिळते. 2 रील स्टार आहेत आपल्याकडे, कारण की एका बाजूने साहिल भंडारी आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलंय तर अशोक कोहली आहेत. आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण वळूया, आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नक्कीच मेजवानी घेऊन या. सर्वप्रथम आपण सत्कार करूया आणि त्यानंतर त्यांच्याकडून आपण नक्कीच काहीतरी करून घेऊया. रील स्टार आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातो इथे. प्रमुख पाहुणे या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतोय ज्यांची भेट खूप महत्वाची आहे. कासरवडवली प्रीमियर लीग अंडर-21च्या खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर एक क्रिकेटची जत्रा आणि नक्कीच क्रिकेटची पर्वणी. आणि याच्यामध्ये मात्र आपण पाहिलं सगळ्या खेळाडूंनी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे योगदान दिलंय